गुवाहाटीच्या जॉयमती नगर भागात एक संध्याकाळ शांतपणे सरत होती. बारीकशी पावसाची सर नुकतीच थांबली होती आणि आकाशावर किरमिजी रंगाचा सुरेख थर उतरला होता. रहिमा खातून, 38 वर्षांची महिला, चेहऱ्यावर सतत ताण आणि डोळ्यात एक अलिप्त शांतता असलेली स्त्री आपल्या घराच्या अंगणात पाणी शिंपडत होती. तिच्या घरातल्या पडद्याआड कोणीतरी गेल्या काही दिवसांपासून गायब होत चाललं होतं. तिचा पती सबियाल रेहमान. पण शेजाऱ्यांना ती म्हणाली होती की केरळला गेला आहे. स्क्रॅपचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे त्याला. शेजारी मान डोलवतात. सबियालची सवय होती मध्येच गायब होणं, दारू पिऊन उधळणं, रहिमाला मारहाण करणं. पण रहिमा मात्र यावेळी अतिशय शांत होती. जणू काही तिच्या मनावरचं ओझं नाहीसं झालं होतं. रहिमाच्या लग्नाला आता 14 वर्ष झाली होती. सबियाल तिला प्रथम भेटला होता धुबळी घाटाजवळ. तो तेव्हा एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. उंचपुरा, सडपातळ आणि बोलका सबियाल तिला पहिल्यांदा आकर्षक वाटला. पण लग्नानंतर काही महिन्यातच चित्र बदलू लागलं. दारू, भांडण, अपमान आणि अर्ध्या रात्री उठून होणारी मारहाण. एक कैद होती ती. पण रहिमाच्या डोळ्यात अजूनही एक आशेचा किरण होता. ती वाट पाहत होती सबियाल बदलेल म्हणून. पण लोक बदलत नाही, तुटतात. आणि जेव्हा माणूस तुटतो तेव्हा तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. 25 जूनची रात्र. सबियाल पुन्हा एकदा दारूच्या नशेत घरी परततो. वाढलेलं जेवण त्याला आवडत नाही. त्याने ते फेकून दिलं. मग तिच्या केसाला धरून फरशीवर आदळलं. तो ओरडत बोलत होता, तू काहीच नाही, माझ्यामुळे तू जगतेस. रहिमा रडत होती. पण त्या रात्री तिच्या डोळ्यात अश्रूंपेक्षा जास्त काही होतं. राग, क्रोध, नैराश्य आणि एक निर्णय. सकाळी सगळं शांत झालं. 26 जूनच्या पहाटे ती उठून स्वयंपाकघरातून जड लोखंडी मूस घेऊन आली. सबियाल झोपेत गुरफटलेला होता. तिने ते मूस 2 वेळा त्याच्या डोक्यावर आदळलं आणि काही क्षणातच सगळं संपलं. सगळं संपवून ती काही वेळ स्तब्ध बसून राहिली. मग उठली. पडवीखालचं जुनं सामान बाजूला काढलं आणि खड्डा खोदायला सुरुवात केली. जमिनीवरचा ओलसर मातीचा गंध तिच्या नखांखालून जात होता. तिला काही फरक पडत नव्हता. त्यानंतर तिने सबियालचा मृतदेह त्यात टाकून माती भरली आणि वरून चटई पसरली. जणू काही घडलंच नाही. त्या रात्री ती शांत झोपली. अनेक वर्षातून पहिल्यांदा. सकाळी शेजाऱ्यांनी विचारलं, सबियाल भाई कुठं आहेत? ती हसून म्हणाली, कामासाठी केरळला गेले आहेत, लवकरच परत येतील. तिने घरातलं वागणंही सुरळीत ठेवलं होतं. जणू काही सबियाल खरोखर कुठेतरी दूर गेला आहे. पण काही दिवसांनी तिची स्थिती डगमगायला लागली. रात्री ती अचानक जागी होत असे. तिला दाराच्या टकटक ऐकू येत असे. कोणीतरी तिच्यावर नजर ठेवते असं तिला वाटू लागलं होतं. आणखी 10 दिवसांनी ती स्वतः गायब झाली. कुणालाही न सांगता. फोन बंद, घर कुलूप बंद. 13 जुलै सकाळी 11 वाजता जालुकबारी पोलीस स्टेशनमध्ये एक बाई येते. चेहरा सुजलेला, डोळे खच्चून थकलेले आणि ओठांवर फक्त एक वाक्य, मी सबियालला मारलं. ती पोलिसांना घटनाक्रम सांगते. भांडणं, मूस, खड्डा आणि चटई. तेव्हा पोलीस तिच्या घरात पोहोचतात. तेव्हा चटई बाजूला केली जाते आणि ती जमीन उकरली जाते. माती खालून एक कुजलेला विद्रूप चेहरा वर येतो. सबियाल. पोलिसांना प्रश्न पडतो की इतकं शांत डोकं आणि इतकी अचूक तयारी कशी? पोलिसांना संशय येतो. कोणीतरी तिला मदत केली का? फोन कॉल तपासले जातात. एका युवकाचा नंबर वारंवार समोर येतो. नाव नाजिम आलम. नाजिम म्हणजे कोण? तो रहिमाचा लहानपणाचा मित्र. काही महिन्यांपूर्वी पुन्हा तिच्या संपर्कात आलेला. शेजाऱ्यांनी सांगितलं तो काही वेळा रात्री घरी येत असे. पण आम्ही विचारलं तेव्हा ती म्हणाली भंगाराच्या कामासाठी बोलवते. पोलीस नजीमला ताब्यात घेतात. तो म्हणतो मी फक्त खड्डा खोदण्यात मदत केली. मला वाटलं जुने सामान पुरायचं आहे. पण जेव्हा पाहिलं तेव्हा खूप उशीर झाला होता. रहिमा अटक झाल्यावर म्हणते मी गुन्हेगार आहे. पण माझा गुन्हा फक्त इतकाच नाही की मी एक माणूस मारला. माझा खरा गुन्हा म्हणजे मी इतके वर्षे स्वतःला जगू दिलं नाही. कोर्टात तिची केस चालते. तिचा वकील सेल्फ डिफेन्सचा मुद्दा पुढे करत आहे. सरकारी वकील पूर्वनियोजित खून म्हणतायत. शेवटी गुन्हा कबूल आहे. पण शिक्षा किती? ज्याला फक्त खड्डा खोदणारा म्हणत होते तो नाजिमच प्रत्यक्षात सगळ्याचा सूत्रधार होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून एक व्हॉइस रेकॉर्डिंग मिळवलं. त्याला संपवायला हवं रहिमा, नाहीतर तू कधीच मोकळी होणार नाहीस. खरं तर संपूर्ण कट नाजिमने रचला होता. सबियाल संपला की रहिमा त्याची होईल हे त्याला वाटलं होतं. पण रहिमा ती फक्त साधन होती नाजिमसाठी. आता दोघांनाही अटक झाली आहे. हिंसा केवळ बाहेरून दिसत नाही. काही हिंसा मनात रुजलेली असते. ती तुटते तेव्हा माणूस आपल्यालाच ओळखू शकत नाही. मानसिक हिंसेची न दिसणारी जखम हीच खरी सुरुवात असते.
रहिमा खातून हिने अनेक वर्ष मानसिक आणि शारीरिक अत्याचार सहन केला. ती एक विषारी नात्यात अडकलेली होती. बाहेरून लोकांनी पाहिलं की पती दारू पितो, रागीट आहे, पण कोणालाही या सततच्या मानसिक दडपणाची, तिच्या रोजच्या भीतीची कल्पनाही नव्हती. कारण शारीरिक जखमा भरतात, पण मानसिक जखमा कुठे आहेत हेच अनेकदा कळत नाही आणि त्या जखमांचाही उपचार होणं गरजेचं असतं. स्त्री जेव्हा तिच्या संयमाच्या मर्यादेपलीकडे जाते तेव्हा ती फक्त अपराधी नसते, ती एका यंत्रणेला प्रश्न विचारणारी असते. रहिमानं पतीचा खून केला हा निश्चितच गुन्हा आहे, पण तो फक्त एका क्षणाचा गुन्हा नव्हता. तो एका संकटानं भरलेल्या आयुष्याचा शेवटचा फटका होता. जेव्हा एक स्त्री स्वतःचं दुःख बोलू शकत नाही, वाचा हरवते, तेव्हा ती अखेर हिंसेचा मार्ग स्वीकारते. एक समाज म्हणून आपण अशा स्त्रियांना आधार देत नाही, तर केवळ गुन्हेगार घोषित करतो. पण तिचा अपराध निर्माण कोणी केला हे पाहायला कोणीच तयार नसतं. रहिमानं खून केला, पण शेवटी आपण पाहिलं की नाजिमनं तिच्या मानसिक अवस्थेचा फायदा घेतला. पार्श्वभूमीवर उभं राहून त्याने हळूहळू तिला धोकादायक निर्णयाकडे ढकललं. सतत कोणी मानसिकरित्या खचलेलं असेल तर त्या अवस्थेचा फायदा घेणारे लोक आसपासच असतात आणि तेच खरे धोकादायक असतात. रहिमाच्या दृष्टीने नाजिम एक आधार वाटत होता. तिला वाटलं कदाचित त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू होईल, पण जेव्हा तिला समजलं की ती एक प्यादा होती तेव्हा तिचे सुटलेलं आयुष्य पुन्हा एकदा गुंतागुंतीत अडकून गेलं. अत्याचारातून बाहेर पडणं तेवढंच महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा पण कोणाकडे आणि कशाच्या आधारावर जातोय याचंही भान राखणं तेवढंच आवश्यक आहे. न्यायव्यवस्थेची खरी कसोटी केवळ गुन्हेगार शोधणं नव्हे, तर गुन्ह्याचं मूळ शोधणं आहे. रहिमा गुन्हेगार आहे हो, पण ती केवळ एका हत्येची दोषी नाही. ती समाजाच्या दुर्लक्षाची, अपमानाच्या रोजच्या ठिंग्यांची आणि मानसिक अत्याचाराच्या अग्निदिव्याची शिकार आहे. जर एखादी स्त्री गुन्हा करते तर त्या गुन्ह्याच्या मुळाशी समाजाच्या चुकांचीही साखळी असते. ती आपण नाकारू शकत नाही. सहनशक्तीचं भांडं फुटलं की त्यातला राग फक्त माणसाला नाही तर संपूर्ण व्यवस्थेला जाळून टाकतो. न्याय म्हणजे केवळ शिक्षा नव्हे, तर दुखण्याची खरी कारणं शोधून त्यावर उपाय करणं आहे. ही घटना फक्त एका हत्येची नाही, ती एका बंदिस्त आयुष्याची, एका एकट्या आवाजाची आणि एका आतल्या आगीची कथा आहे. जर ही आग कधी कोणी ऐकली असती तर कदाचित एक माणूस मेला नसता आणि एक स्त्री गुन्हेगार बनली नसती.